मी भाऊच्या कार्याचा मी उजाळा केला होता. भाऊ आपल्यात नसले, पण भाऊ बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मला अक्षरशः माझं हृदय भरून येत. भाऊ मला जवळ घ्यायचे, माझी विचारपूस करायची. मी सर्वसामान्य घरातला होतो. मला असं वाटायचं की माझंच कोणीतरी, माझंच मोठा घरातला आहे असं मला वाटायचं. साहेब, भाऊची आठवण तुम्ही करून दिली आणि मला सांगितलं भाऊ बाबतीत बोला. भाऊचा फोटो प्रत्येक ठिकाणी दिसतो आणि भाऊचा फोटो दिसला की असं वाटतं आणखीन भाऊ जिवंत आहेत. मी तर म्हणेल, फोटो तर पाहू नका, फोटो तर पाहू नका, त्या विकासात पाय. अजून भाऊ जिवंत आहे, अजून भाऊ जिवंत आहे. त्या भक्तिशक्तीच्या उद्यानात पाय जा, त्या भक्तिशक्तीच्या उद्यानात पाय, त्या शिल्पात पाय. अजून भाऊ जिवंत आहे, अजून भाऊ जिवंत आहे. त्या पिंपरी महानगरपालिकेच्या विकासाच्या आराखड्यात पाय, त्या उद्यानात पाय, त्या रस्त्यात पाय. अजून भाऊ जिवंत आहे, अजून भाऊ जिवंत आहे. त्या मेट्रोच्या डब्यात पाय. ज्यावेळेस अश्विनताई आणि भाऊ दिल्लीला गेले, ताई त्या ट्रेनमध्ये बसल्या, मेट्रोमध्ये बसल्या आणि भाऊंना विचारलं, भाऊ ही ट्रेन आपल्या पिंपरीला पाहिजे. मी तर म्हणेन त्या मेट्रोच्या डब्यात पाय. त्या प्रत्येकाच्या पुस्तकाच्या पानात पाय विकासाच्या. अजून भाऊ जिवंत आहे, अजून भाऊ जिवंत आहे. सर, अटल महाशिबिराच्या रांगेत पाय, अटल महाशिबिराच्या रांगेत पाय. त्या कृत्रिम सहाय्य केलेल्या त्या लंगड्याच्या पायात पाय. अर्थसहाय्य केलेल्या त्या लहान बाळाच्या पाट्या पुस्तकात पाय. आणि इथं बसलेल्या माणसाच्या प्रत्येकच्या डोळ्यात पाय. अजून भाऊ जिवंत आहे. हीच भावना माझी खरीखुरी श्रद्धांजली. धन्यवाद. मी रावसाहेब डोंगरे. मायबापांनो, भाऊची आठवण करून दिली, माझं हृदय भरून दिलं. मला काय माहित नाही, पण भाऊनं खूप माझ्यावरती प्रेम केलं, मला ताकद दिली, एवढंच नक्की सांगेन. आणि भाऊच्या पावला पाऊल ठेवून आमचे शहराचे चिंचवड मतदारसंघाचे आमदार त्या पद्धतीने काम करतात, याचाही मला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद.